संजय राऊत हा आदित्यला आता त्याला काय शब्द वापरता येईल, चावला की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचे सुद्धा वक्तव्य तसे येत आहे. संजय राऊतने आमचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, मिलिटरी बोलवली तरी चालेल, असं जे काय बोललेलं आहे हे एकदम बेसलेस आहे. परवानगीसाठी आम्ही पण आणि त्यांनी पण अर्ज दाखल केलेला आहे. ज्याला योग्य वाटेल त्याला जी परमिशन दिलं त्याचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे. आमचा आग्रह यासाठीच आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी 40-50 वर्ष त्या मैदानावर हिंदुत्वाचा विचार पेरला, हिंदुत्वाला जागृत केलं, मराठी माणसाला न्याय देण्यासाठी भूमिका घेतली, त्याच मैदानावर जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेलेले आहेत, जे सिल्वर वॉकवर जाऊन पायघाड्या घालतायत, अशाचा मेळावा होऊ नये आणि शिवसैनिकासाठी शिवसैनिकांनी विचार द्यावेत जे शिवसेना प्रमुखांचे होते. हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यांना भीती या गोष्टीची आहे की जर शिवाजी पार्कचं मैदान शिवसैनिकांनी जर फुललं तर यांची दुकानदारी बंद होईल याची भीती त्यांना वाटते आणि मग त्यासाठी ते बेताल व्यक्त करतायत. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंनी वाघनाकावर प्रश्न उपस्थित केलेला आहे. एकीकडे संजय राऊतनी शिवाजी महाराजांच्या वंशजावर प्रश्न उपस्थित केला, त्याचबरोबर आता वाघनाकावर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. यांची शिवाजी महाराजांबद्दलची असलेली म्हणजे त्यांच्याबद्दल असलेला आदर यातून दिसून येतो. खरं तर यांना काही घेणे देणं नाही. महाराजांचा पुतळा सुद्धा पुतळा म्हणून ते वापरत जर असेल तरी जनता त्यांना सोडणार नाही एवढं निश्चित आहे. आणि मग यालाच अनुसरून देवेंद्र फडणवीसांनी जे त्यांना सांगितलं की बालबुद्धी, बाळबुद्धी नाही बालबुद्धी. मग मी बाळासाहेबांचा नातू आहे, बाळ हे नाव मला शोभतं, स्वतःचं नाव जरी बाळासाहेब ठेवलं तरी तुमच्या ती त्यांची कॅपॅसिटी किंवा त्यांनी केलेला त्याग, त्यांनी केलेली मेहनत ही तुमच्यात कुठेही दिसून आलेली नाही. एक जरी अंश त्यांचा तुमच्यात जर आला असताना तर तुम्ही आज महाराष्ट्राला दिशा देण्याच्या लायकीचे झाले असते. त्यांना घाबरलेत. हे जे काही असे वक्तव्य करतात, माझ्यामुळं सर्व घाबरलेत, माझ्यामुळं, माझ्या ट्विटमुळं कुणी दौरा रद्द करतायत, ह्या ज्या भ्रमात ते आहेत त्यांनी त्या भ्रमात राहू नये. सत्तेत असताना काही न करणारे हे लोक, अरे गेली 2.5 वर्ष सत्तेत होते, त्या महापौर बंगल्यावर शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाची एक वीट सुद्धा तुम्ही रचू शकले नाही. हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. म्हणून तुम्ही शिवसेना प्रमुखाचं नाव घ्यायच्या लायकीचे आहात का, आता हा प्रश्न उपस्थित व्हायला लागलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये जाऊन सभा घेणार, काँग्रेसच्या सभा घ्यायच्या आता तुमच्यावर वेळ आलेली आहे. काश्मीरमध्ये जाऊन त्या राहुल गांधीला मिठ्या मारण्याची तुमच्यावर वेळ आलेली आहे. म्हणून तुम्ही आता जनतेला हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व आता तुमच्या पचनी पडणार नाही. तर तुम्ही याच काँग्रेस राष्ट्रवादीचं चांगुलपण करावं, यात तुमची भलाई आहे असं या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे. शिवाजी पार्कवरती सातत्याने त्यांच्या सभा होत आलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षांपासून. आता त्या ठिकाणी तुम्ही तुमची सभा घेण्याचा आग्रह धरणं म्हणजे एक वाद निर्माण करण्यासारखं. वाद वगैरे नाहीये. शिवसेना प्रमुखाचं स्वप्न काय होतं, माझा शिवसैनिक. ते नेहमी असं म्हणायचे की हे जे जमलेला शिवसैनिक हे माझे कवच कुंडल आहेत आणि ही काही कुणाची प्रॉपर्टी नाही. शिवसेना प्रमुख हे सर्वांचे आहेत, आमचे दैवत आहे ते. त्या दैवतांनी शिवसैनिकांना मोठं केलेलं आहे. काही लोक त्याला प्रॉपर्टी समजतायत आणि मग ते वारसाने आमच्याकडे येते की काय, असं जे काही त्यांचा भ्रम आहे तो काढण्यासाठी आम्ही हा मेळावा घेतोय. शिवसेना प्रमुख म्हणायचे की माझा शिवसैनिक हा मुख्यमंत्रीपद गेला पाहिजे आणि यांचं असं उलट आहे की आम्हीच सर्व झालो पाहिजे, शिवसैनिक खड्ड्यात गेला तरी चालेल. आणि म्हणून त्यांनी इतर पक्षाशी जे चांगुलपण केलेलं आहे, जे शिवसेना प्रमुखाला आयुष्यात आवडत नव्हतं, त्यांच्याशी जी काही युती केलेली आहे. म्हणून आमचा आग्रह असा आहे की आम्हाला त्या शिवसेना प्रमुखांचे विचार जे त्यांनी मांडले होते तेच आम्हाला पुढे न्यायचे आहेत.
म्हणून आम्हाला आमचा मेळावा तिथे घ्यायचा आमचा आग्रह आहे. मिलिटरी बोलवण्याची गरज पडेलच का? असं मिलिटरी बोलवण्याची वेळ येईलच का? अहो, संजय राऊतला मिलिटरी कशाला पाहिजे? 2 पोलीस पाठवले तरी पळून जाईल तो. मागच्या वर्षी त्यांना शिवतीर्थ मिळालं होतं आणि पर्यायानं तुम्हाला दुसरीकडे मेळावा घ्यावा लागला होता. आता असं वाटतं का की तुम्हालाच मिळेल म्हणून? आम्हालाच मिळावा असा आमचा आग्रह आहे. नाही मिळालं तर यावर शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतीलच. म्हणजे तुम्ही सत्तेचा पुन्हा तुमच्यावर आरोप होईल ना, सत्तेचा गैरवापर करून. अहो, असा सत्तेचा गैरवापर नाही. यांची सत्ता होती तेव्हा काय केलं यांनी? तेच तर सांगितलं. साधा शिवसेना प्रमुखाच्या स्मारकाची युविट सुद्धा रचली नाही यांनी. यांना तो महापौर बंगला बळकवायचा आहे. शिवसेना प्रमुख बद्दल कसली आस्था आली यांना? तो बळकवायचा आहे. हे राज ठाकरे साहेबांनी पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे. मग यंदा तुम्हालाच मिळेल असं वाटतं का? मिळालं पाहिजे असा आमचा आग्रह राहील. पर्यायी काय सोय असेल मग तुमची समजा नाही मिळालं? पर्याय हे सोयी आम्ही आमचं ठरवू, परंतु मेळावा आमचं जोरात होईल. BKC ला अर्ज केला का तुम्ही? नाही, आम्हाला त्याच्या गरज पडली नाही. दुसरा प्रश्न असा आहे, संजय राऊत असं म्हटले की एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक महाराष्ट्रात किती बेमान झाले, कारण महाराष्ट्राच्या मराठी माणसाची परिस्थिती जी झाली ती यांच्यामुळे झाली आणि त्यांना ती करायची होती म्हणून शिवसेना फोडली. हे हा जो बोलतोय ना मराठी माणसाबद्दल, गिरणी कामगाराला देश धोडीला लावलं कोणी? यांनी. अहो, साधं खासदारकी जे काही राज्यसभेवर गेलेत ना, एकही मराठी माणूस त्याच्यात नव्हता. हे संजय राऊत वगैरे एखादा सोडला, आतापर्यंत ज्या राज्यसभेच्या खासदारकी दिल्यात त्या मराठी माणसं नव्हते त्यात. यांनी इथलच्या मुंबईचा मराठी माणूस कसा बाहेर जाईल याचा प्लॅन केला. आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्या गिरणी कामगाराला घर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्या पोलीसवाल्यांना घर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मराठी माणूस मुंबईमध्ये कसा येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. धाराशिवमध्ये सुद्धा आमचा राहिलेला काही मराठी माणूस आहे, त्याला कसं तिथं विस्थापित करता येईल, तिथं कसं आणता येईल हा प्रयत्न केलेला आहे. आणि यांनी मराठीबद्दल बोलूच नाही. यांनी कोणत्याही एकही मराठी माणसाचं काम केल्याचं आजपर्यंत आमच्या तरी ऐकवत नाही. म्हणून लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांनी जे काही मराठी माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न केला होता तो आता या घडीला तिथं कुठेही दिसून येत नाही. यांना ठेकेदार पाहिजे, यांना बिल्डर पाहिजेत. यांच्यासाठी आता त्यांचा एकमेव कार्यक्रम चालू आहे, इनकमिंग नो आउटगोईंग. हा एकमेव कार्यक्रम आता त्यांचा उठावा गटाचा चालू आहे. थोड्या दिवसामध्ये आता आचारसंहिता लागेल लोकसभेची. अजूनही तुम्हाला अपेक्षा आहे मंत्रिपदाची? लोकसभेची आचारसंहिताचा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा काही तसाच अर्थार्थी संबंध येत नाही. जे काही तो निर्णय होईल तो एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब घेतील. आशावादी आहात? आमचा आशावादीचा काही प्रश्न येत नाही. त्याचा निर्णय योग्य तो निर्णय शिंदे साहेबच घेतील. मंत्रिमंडळ पक्षांतर्गत विस्ताराचा नाराजी निर्णय झाला. दूर करण्याचा वर्षावर काल प्रयत्न झाला आणि वर्षा बंगल्यावर शिंदे फडणवीस अजितदादांची एक गुप्त खलबतं पण झाली अशी माहिती आहे. कायद्याची कोंडी दूर करून एक व्यवस्थितपणे चौथा विस्तार करण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे आणि त्या नक्की याबद्दल मला काही माहिती नाही. धोरणात्मक निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली असावी आणि त्यांनी जी काही बैठक घेतली त्याची कुठेही म्हणजे बाहेर कुणालाही काही बोलल्या नसल्यामुळं मला सुद्धा त्याची काही माहिती नाही. पण तुमचे कार्यकर्ते आता सध्या खुश झाले आहेत, बाहेर म्हणतात की आता काहीतरी मुंबईत ठरलंय आणि आता साहेबाला मंत्रिपद मिळणार आहे, असे बाहेर कार्यकर्ते सुरू टाकलेले. हे सगळं चालत असतं, परंतु अखेरला जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत काही खरं नसतं. पण काही सकारात्मक दिसतंय, काही चेहऱ्यावरचा तुमचा आनंद दिसायला लागलाय, जरा सकारात्मक तर काही नाही, दिसतंय? असं सकारात्मक मी आनंदी नेहमीच असतो, म्हणून ते सकारात्मकाचा काही त्याला काही अर्थ नाहीये. जोपर्यंत शिंदे साहेब किंवा उपमुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत तोपर्यंत काही नाही. पण असं की 8 दिवसात होणार होता, पण पितृ पंधरवाड्यामुळे तो पुढे चाललेला आहे. नाही, त्याची कल्पना नाही मला. उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले तेव्हा शिंदे कार्यकारिणीमध्ये देखील नव्हते, तसे ते ठाण्यातील साधे नगरसेवक होते असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतला संघटनेची पुरेपूर माहिती नाहीये. जेव्हा आम्ही शिवसेनेचं काम करायचो त्या टायमाला हा संजय राऊत साधा शिवसैनिकही नव्हता. तो एक कर्मचारी आजही आहे, कालही होता आणि उद्याही राहील. तो सामनाचाच कर्मचारी आहे, म्हणून त्याला संघटनेबद्दल एवढी माहिती नाही. आम्ही जेवढे दिवस घातलेले संघटनेचे किंवा आम्ही जे काही शिवसेना प्रमुख बरोबर राहिलेलो आहोत, आंदोलनामध्ये राहिलेलो आहोत, या सगळ्या संघटनेच्या घडामोडीमध्ये राहिलेलो आहोत, तेवढं
कधीही संजय राऊत किंवा इतर त्यांचे चेले चपाटे दिसलेले नाहीत, म्हणून त्याला हे बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही. बरं, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री या शब्दावरून गेल्या काही वर्षात बरंच राजकारण झालं. आता मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी एक विधान केलेलं आहे की राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. शुभेच्छा त्यांना, त्यांच्या मनात असेल तर त्यांना शुभेच्छा. लोकशाहीमध्ये जे निवडून येतात, ज्यांचा आकडा 144 क्रॉस करतो त्याचा मुख्यमंत्री होतो, असा एक प्रघात आहे. त्यांचे आमदार निवडून येऊन आले तर ते मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राला आनंदच होईल. शक्य आहे कधी? आता ते त्यांना माहिती. आमदार काल अपघाताच्या ठाकरे मुद्द्यावरती लॉ फर्मची स्थापना करण्यात आली आहे शिंदे गटाकडून, आणि जर काही पेच प्रसंग निर्माण झाला विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीमध्ये तर त्या लॉ फर्मची मदत घेतली जाणार आहे अशी निश्चित घेतले जाणार आहे ना, कारण की हा कायदेशीर पेच आहे. अपात्रतेची सुनावणी हा एक मोठा स्पॅन आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टीच्या वर चर्चा होणार आहे, अनेक गोष्टीवर क्रॉसिंग, एकमेकाला प्रश्नसुद्धा क्रॉस केले जाणार आहे. अशा टायमाला लॉ फॉर्म असणं गरजेचं आहे. त्याचेच जर सहकार्य घेतलं तर आपली बाजू निश्चितपणे चांगले मांडता येते. काल बुलढाण्यामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की ठाकरेंसोबत आमचा साखरपुडा झाला, पण लग्नासाठी 2 भटजींचा अडथळा आहे, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अडथळा आहे. प्रकाश आंबेडकरांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलेलं आहे. आम्हाला पहिल्या दिवसापासून माहिती होतं की प्रकाश आंबेडकरांना युतीमध्ये ते येऊ देणार नाहीत. उद्धव ठाकरेंनी किती काही जरी आदळापट केली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना प्रकाश आंबेडकरांचा वावडा आहे. परंतु एक लक्षात त्यावेळेला सुद्धा सांगितलं की प्रकाश आंबेडकर कोणताही निर्णय हे विचारांती घेत असतात. एकतर आघाडीची युती ही होणारच नाही हे माझं पहिल्यापासून सांगणं आहे, परंतु ही आघाडीची बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर हे स्वतःची ताकद निश्चित दाखवून देतील. तुमच्याकडून काही ऑफर आहे का त्यांना? आमच्याकडून वेलकम. कधीही प्रकाश आंबेडकर जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. मुख्यमंत्र्यांनी सफाईवर एक काल परवा स्टेटमेंट केलाय की रडारवर 21 लोक होते, आता साफसफाई झाली. तर वडेट्टीवारांनी सांगितलं की एकनाथ शिंदे बरोबरच बोलले की ईडी मुळे सफाई झालेली सगळी, आणि जे दुसऱ्या पक्षात गेले ते साफ झालं. ईडीमुळं सफाई झाली का सीबीआयमुळं झाली की स्वतःच्या कर्मामुळं झाली, परंतु सफाई झाली हे तर निश्चित झालेलं आहे. म्हणून आता तुम्हाला जे आपली वतनदारी समजत होते, मी काही केलं तर माझं कोणी काही बिघडू शकणार नाही असा जो ज्यांना घमंड होती, त्यांनी आता सगळ्यांनी नांग्या टाकलेल्या आहेत. आता तुम्हाला जे काही भ्रष्टाचार आहे, जो काही केला होता, ज्याच्यामुळे तुम्ही गब्बर होऊन राजकारण करत होते, आता ते दिवस संपलेले आहेत. चुकीचं काम कराल तर जेलमध्ये जाल हे आता निश्चित झाल्यामुळं आता सर्व राजकीय पक्षाचे नेते सावधतेने पावलं उचलायला लागलेत. त्यांना आता कळालंय की मोदी साहेबाचं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आता ती पद्धत आता महाराष्ट्र लागू झाल्यामुळं सगळेजण आता शांतपणे आपलं काम करतायत. पानसे म्हणाले की राज ठाकरे हे मनसेचे महाराष्ट्राच्या मनातले, लोकांच्या मनातले मुख्यमंत्री. त्याला जोडूनच भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले की संपूर्ण भाजपची भावना आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. असं असेल नसतं. प्रत्येक पक्ष हा आपली भूमिका मांडत असतो. भाजपला वाटतं त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, राष्ट्रवादीला वाटतं अजितदादा व्हावेत, आणि आमचा तो मुख्यमंत्री आहेच तो कंटिन्यू व्हावा ही आमची अपेक्षा आहे. गैर काहीच पण नाही. आता काय अडचण आहे मग? नितेश राणे एवढे म्हणले भाजपची सगळ्यांची इच्छा आहे. अपेक्षा असते ना, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मोठा व्हावा नेत्यांना सुद्धा वाटत असतं, म्हणून त्यात काही त्यांचं गैर नाही. नितेश राणेंचं दुसरं एक स्टेटमेंट आहे की प्रकाश आंबेडकरांना ईडी आघाडीत घ्यायला संजय राऊतांचा विरोध होता असं नितेश राणे म्हणतात. संजय राऊत सगळ्याचे राजकारणामधले आखाडे सगळे बिघडून टाकणार आहे. मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, एक दिवस असा येईल हे आघाडीमधलेच नेते जोडे घेऊन जे आता जोडे मारो आंदोलन असतं ना, तर तेच एखाद्या वेळेस सगळे जर जोडे घेऊन उभे राहतील, काय संजय राऊत असं म्हणायची वेळ यांच्यावर येऊ नये म्हणजे कमवलं. तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे. जर समजा फडणवीस जर सगळ्यांची इच्छा झाली तर तुमच्या मनात इच्छा ती असेल का फडणवीस मुख्यमंत्री व्हावं? माझ्या मनात एकनाथ शिंदेच
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो 18 तास काम करतोय तो व्हावा अशी माझ्या मनातली इच्छा आहे आणि सर्व जनतेची इच्छा आहे. फडणवीस झाले तर मुख्यमंत्री आता ते गणित काही जर झाले उलटे पालटे त्याला नावीलाज आहे, परंतु मला वाटतं की माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला. अजितदादा पण 18 तास काम करते. हो तो करायलाच पाहिजे, काम करायलाच पाहिजे. तोपर्यंत आमदार जास्त निवडून येणार नाही आणि आमदार जास्त निवडून आले तर मुख्यमंत्री होणार नाही. म्हणून सर, सगळ्यांनी काम करा. राजकीय पक्षांना आता निवडणुकीपूर्वी जनतेला सांगावं लागणार आहे की दादा भाई असे कोण कोण आहेत, गुन्हेगारी वृत्तीचे किती आहेत, ते सगळ्यांनी कुणाला तिकीट देत आहे का नाही, त्याच्यावर आता तुमची काय? खरं तर राजकारणामध्ये चांगल्या लोकांची गरज आहे. हे भाईगिरी करणारे, खुनाचे आरोप, बलात्काराचे आरोप असे असलेले लोक राजकारणात नसावे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही लोकांना चांगला संदेश देतात आणि इवन महाराष्ट्रामध्ये एक चांगली परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये असे भाई लोक नाहीत. एखादा दोन जर निवडून एखादा जर काढला तर एक दोन असू शकतो, परंतु हे बाकीच्या राज्यासारखं आपल्या महाराष्ट्रात नाही. हे आनंदाची बाब आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी याची जर खबरदारी घेतली तर चांगले लोकप्रतिनिधी हे विधानसभेत आपल्याला पाहायला मिळतील. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी एक सुप्त वॉर सुरू झाल्यासारखी स्थिती आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी यात्रेची सुरुवात व्हायला लागली, दुसऱ्या बाजूला मनोज जरंग यांची महाराष्ट्र दौरा सुरू आहे. 14 तारखेला त्यांची सभा आहे. त्यामुळे मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने उभं राहिल्याचं चित्र आहे. नाही, ही मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने कधीच येऊ नये. त्यांचं नातं हे बंधुत्वाचं असावं असं माझी प्रामाणिक इच्छा आहे. आरक्षण विषय हे एकमेकाची डोके फोडण्यासाठी नाही, तर समाजामध्ये आपल्याला एक स्थान मिळावं किंवा आपल्याला आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी ते असावं. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं जे लोक काम करत आहेत त्यांच्या भूलथापाला आपण बळी पडता कामा नये. सरकार आपली भूमिका वठवत आहे. सर्वांना माहिती आहे की याच्यातल्या अडचणी काय आहेत. या अडचणी माहीत असूनसुद्धा काही लोक त्या आंदोलनाला जाणून बुजून फूस लावण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चुकीचं आहे. म्हणून मी मराठा समाजाच्या सुद्धा बांधवांना आणि ओबीसी समाजाच्या बांधवांना सुद्धा सांगेल, आंदोलन करायला जो आपला काय न्यायिक अधिकार आहे तो निश्चित वापरा, परंतु एकमेकाच्या मनामध्ये एकमेका समाजाबद्दल तेढ निर्माण होऊ देऊ नका. परंतु सरकार याला जबाबदार नाही का की इकडे ओबीसी विरोध करते, तिकडे मराठा विरोध करते, इकडं धनगर समाजाला 50 दिवसाचा वेळ सरकार देते, वेळ काढूपणा. सरकार जबाबदार नाही याला की हे समाज एकत्रित येण्यास? सरकार जबाबदार नाही ते यासाठी की सरकार या सर्व समाजांच्या बैठका घेत आहे. सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये कसं मांडायची किंवा सुप्रीम कोर्टाकडून काय आणखीन त्याच्याबद्दलचा चांगला एक रिलीफ मिळतोय का यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणून सरकारची जबाबदारी निश्चित आहे, परंतु ही एका सरकारची नाही, अनेक सरकार येऊन गेली, त्यांनी काही केलं नाही, परंतु हे सरकार स्पीडनी याच्यावर काम करत आहे आणि मला वाटतं की एक पॉझिटिव्ह आशा चांगला निर्णय याच्यातून लागेल अशी मला सुद्धा अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत. सगळ्या पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे आपापल्या पातळीवरती. उमेदवार सुद्धा फायनल व्हायला लागले. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी काही बैठका होत आहेत का, काही उमेदवार निश्चित केले जात आहेत का, काही तयारी सुरू आहे? निश्चित आमच्या पक्षाकडून ही सगळी चाचपणी झालेली आहे. आमचाही सर्वे पूर्ण झालेला आहे आणि याचा जो रिव्ह्यू ज्याला म्हणतो आपण ते काही नेते त्याच्यासाठी नेमलेले आहेत. त्यांचा सगळा फॉलोअप ते आढावा घेऊन ते शिंदे साहेबांना ते देत आहेत आणि योग्य वेळेला आमचं सर्व जे काही लोकसभेची तयारी झाली हे प्रेस समोर सुद्धा आम्ही मांडणार आहोत. सर्वे काय आलाय, काय म्हणतो सर्वे? सर्वे आता ते नेत्यांनी केलेला आहे, तो शिंदे साहेबांकडे आहे. योग्य वेळेला तो समोर येईल. औरंगाबादसाठी काय निश्चित झालंय? सगळं महाराष्ट्राचा विषय आहे. औरंगाबादचं काय सर्वच जे होईल ते एकदाच होईल. संदीपान भुमरेंची चर्चा बऱ्यापैकी आहे शिंदे गटाकडून, तर ते आहे शक्यता तशी काही? कुणाची चर्चा आहे? चर्चा नाही. अखेरला त्या कमिटीने ज्यांनी सर्वे केलेला आहे तर ते कमिटी आणि शिंदेसाहेब त्यावर निर्णय घेतील. बसा अरे यार म्हणजे खाली सचिन भाई गरम आणा एकदम. बीकेसीच्या सभे संदर्भात हिंदीमध्ये आपलं बंद करा.
सर बीकेसीवर हिंदी में बोल इस साल होने वाला दसरा मेलावा जो हमारा जो हर साल होते रहता है, शिवसेना प्रमुख ने करीबन 40 से 50 साल उसी मैदान पे महाराष्ट्र ने देश को दिशा दी है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.